तुम्हाला पटणार नाही, पण आजपर्यंत मी कढई पनीर घरात कधीच बनवलेलं नाही. ह्या मागचं कारण काय माहीत आहे का? कारण हॉटेलमध्ये जे कढई पनीर बनवतात ना, त्यात 2 ते 3 वेगवेगळ्या ग्रेव्हीचा वापर करतात. तेव्हा कुठे भाजी चांगली बनते. आता घरात कढई पनीर बनवायला 4 ते 5 ग्रेव्ही थोडीच बनवणार. मग मला जेव्हा ह्या गोष्टीचं सोल्युशन मिळालं, तेव्हा कुठे मी इतकी भारी रेसिपी बनवली. आणि ह्याला बनवायचं लय सोपं आहे. सगळ्यात पहिला कढईचा मसाला बनवावा लागेल. मी ना इथे 3 चमचे धने घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप घेतली आहे, 1 चमचा जिरा घेतला आहे आणि 4 काश्मीरी लाल मिरच्या. आणि ताईनो, इथे तिखटवाल्या लाल मिरच्या घेऊ नका हा, नाहीतर कढई पनीर नाही स्पायसी पनीर बनवून टाकशीला. ह्याच्यासोबत 7 ते 8 काळी मिरी, 2 छोटी वेलची आणि हो ह्याला थोडं सुट्ट करून टाका आणि 2 लवंग. बस ताईनो, एवढेच मसाले वापरायचे आहेत. धने जास्त आणि बाकी सगळे मसाले थोडे कमी, कारण धने मेन पदार्थ आहे आपल्या डिशचा. आता इथे मसाले भाजताना गॅसचा फ्लेम लो ठेवा आणि मसाला फक्त गरम करायचा आहे, त्याला जाळायचं नाही. मग जसा तुम्हाला हलका धूर दिसेल तेव्हा गॅस बंद करा. थोडा वेळ मसाल्यांना पॅनवरच राहू द्या आणि नंतर गार व्हायला वेगळ्या भांड्यात काढून घ्या. जोपर्यंत मसाले गार होतात तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की ग्रेव्हीमध्ये असं वेगळं काय करायचं की ज्यामुळे खूप डिफरन्स पडतो. आता पॅनमध्ये थोडंसं तेल घ्या आणि बटर नक्की टाका, एकदम थोडं, त्याने छान फ्लेवर येतो. आता तुम्ही बघा कांद्याला भाजायचं कसं. मी 2 कांदे घेतलेले आहेत. पहिला तर तुम्ही हे बघा की कांद्याचा कलर डार्क पिंक आहे आणि फक्त 2 मिनिट भाजल्यानंतर कांद्याचा कलर पूर्ण बदलून जातो आणि एकदम लाईट पिंक होतो. याचा अर्थ कांद्याचा कच्चेपणा आपला निघून गेलेला आहे. आता आपण इथे 4 टोमॅटो टाकूया, कारण आपण 2 कांदे घेतलेले आहेत ना, म्हणून 2 कांद्यासाठी 4 टोमॅटो टाकायचे. आणि त्यानंतर 1 चमचा मीठ टाकून घेऊ. 10 ते 15 काजू टाकून घ्या. हॉटेलसारखं बनवायचं आहे तर काजू टाकावं लागतंच. 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि हो आपल्याला तोपर्यंत भाजायचं आहे जोपर्यंत टोमॅटोमधून पाणी निघायला लागेल आणि टोमॅटो हलकेसे नरम पडायला लागतील. आता आपण ह्याचे झाकण लावून गॅस कमी करून घेऊ आणि बरोबर 5 मिनिटांसाठी शिजायला ठेवून द्यायचं. त्यामुळे टोमॅटोचे अख्खे टेक्स्चरच बदलून जातं आणि जेव्हा तुम्ही झाकण उघडचिला ना, तेव्हा तुम्हाला दिसेल कलरमध्ये सुद्धा किती फरक पडलाय. आता आपला बेस तर सगळा तयार आहे. आता मसाला काढून घेऊन ह्याला गार व्हायला सोडून द्यायचं. तोपर्यंत तुम्ही मिक्सरमध्ये आरामात मसाला वाटू शकता. आणि मसाला एकदम बारीक पावडर सारखा करायचा नाही, त्याला हलकंसं खरबरीत ठेवायचं आहे, एकदम असा. आणि राहिली गोष्ट ग्रेव्हीची, तर इथेच खरा सिक्रेट आहे ताईनो. मी काय करते माहिती आहे का? सगळ्यात पहिला मसाला मिक्सरमध्ये टाकते आणि फक्त 10 सेकंद फिरवते आणि थोडासा मसाला काढून घेते. हा थोडा कडक कडक राहतो, त्यामुळे याला चांगलं टेक्स्चर येतं. आणि राहिलेल्या सगळ्या मसाल्यांची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. हे बघा एवढी बारीक पेस्ट करून घ्यायची. आता तुम्ही स्वतःच बघू शकता किती फरक आहे दोन्ही ग्रेव्हीमध्ये. आता पनीर भाजायला घ्यायचं. पनीर एकदम हलकं भाजून घ्यायचं, एकदम हलकं. पनीर भाजून झालेलं आहे. आता याला आपण काढून घेऊया. त्यानंतर कांदा भाजायला घ्यायचा आहे आणि कांद्याचे थोडे मोठे मोठे काप करायचे आहेत. कांदे 30 सेकंद भाजून झाल्यावर त्यात ढबू मिरची टाकून घ्यायची आणि 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायची. नंतर त्यात 3 बारीक हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. आता आपण पॅन मोकळा करून घेऊया आणि परत थोडंसं तेल टाकून घेऊयात. थोडे जिरे टाकून घेऊयात टेक्स्चरसाठी. हो, टेक्स्चर म्हणतात का टेक्स्चर म्हणतात मला काय कळत नाही, पण समजून घ्या काय ते. थोडेसे धने टाकून घेऊ आणि 1 लाल मिरची तिखटवाली घ्यायची हां. अर्धा चमचा हळद आणि त्याच्यामध्ये आपली सगळी ग्रेव्ही टाकून घ्यायची.
सुरुवातीला आपण जो कढई मसाला बनवलेला होता तो जवळजवळ सगळा टाकून घ्या. फक्त 2 चमचे शिल्लक ठेवा. त्याला आपण सगळ्यात शेवटी टाकूया आणि मिक्सरमध्ये राहिलेली पेस्ट त्यामध्ये पाणी टाकून ह्यामध्ये टाकून घेऊया. आता यात 1 चमचा गरम मसाला टाकून द्यायचा आणि 2 चमचे कढई मसाला, जो आधी आपण थोडासा शिल्लक ठेवलेला होता ना तो. मग हे सगळं मिश्रण आपण चांगलं एकत्र करून घ्यायचं. यामध्ये आधी भाजून घेतलेले कांदे आणि ढबू मिरची टाकून घेऊया. हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला यात थोडंसं फ्रेश क्रीम टाकायचं आहे. जर तुम्हाला हवे असेल तर दुधाची मलाई सुद्धा टाकू शकता तुमच्या हिशोबाने. आता यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि हे पाणी थोडं जास्तच वापरा, नाहीतर ग्रेव्ही जास्तच घट्ट व्हायची. आता फक्त पनीर घालून घ्यायचं आहे आणि पनीर टाकून टोपण लावून 5 मिनिट एकदम लो फ्लेमवर शिजायला ठेवायचं आहे. आता तुम्ही जेव्हा 5 मिनिटांनी टोपण उघडाल तेव्हा एकदम परफेक्ट कढई पनीर तुम्हाला मिळणार आहे. ही माझी गॅरंटी आणि वॉरंटी आहे. तुम्ही स्वतः बघू शकता ही ग्रेव्ही ना जास्त दाणेदार आहे ना जास्त पातळ आहे. जशी हॉटेलमध्ये बनते सेम टू सेम तशी दिसते बघा. आणि खरं सांगू का ताईनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजायला थोडं वेळ लागतो आणि मी आशा करते तुम्ही जेव्हा पण ही रेसिपी बनवाल तेव्हा ती एकदम परफेक्ट बनेल आणि चांगली बनेल. आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. काळजी घ्या आणि स्वस्त रहा.